नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण डाळ तांदळाचा डोसा कसा बनवायचा आणि त्याच्यासोबत चटपटीत वेगळ्या चवीची चटणी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. हा डाळ तांदळाचा डोसा 1 तासभरामध्ये बनून पटकन तयार होतो. जराही इनो, सोडा न वापरता आणि तांदूळ जास्ती वेळ न भिजवता एकदम पटकन होणारा हा डाळ तांदळाचा डोसा आहे आणि जास्तीचं पीठही आंबवत बसायची गरज नाही. 1 तासभरामध्ये पटकन हे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आपला डोसा बनून तयार होतो आणि त्याच्यासोबत एकदम वेगळ्या चवीची चटपटीत आपण कांदा आणि टोमॅटो वापरून मस्त त्या डोश्यासोबत चटणी बनवलेली आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. झटपट आणि कुरकुरीत डोसे बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तर हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही तांदूळ घेतलात तरी पण चालेल. फक्त इंद्रायणी सोडून तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. तर त्या तांदळामध्ये एक अर्धा चमचा मेथी घालून घेतलेला आहे आणि आपल्याला या तांदळाला एक 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला हे तांदूळ छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर हे तांदूळ मी एक 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर आपल्याला या तांदळामध्ये मी इथे कोमट पाणी घालून घेतलेले आहे. कोमट पाणी घातल्यामुळे हे तांदूळ एकदम पटकन भिजले जातात. तर इथे मी कोमट पाणी घालून याच्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि एक आपल्याला अर्ध्या तासासाठी हे तांदूळ छान भिजत घालायचे आहेत. तर डोसा बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतले होते, तर त्यासाठी 1 वाटी उडद डाळ घेतलेली आहे. तर या उडद डाळला पण छान आपल्याला एक 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. जर तुम्ही झटपट डोसा करत असाल, तर तुम्ही डाळ आणि तांदूळ एकत्र मिक्स करून घेतलात तरी पण चालेल. तर मी बाजू-बाजूला इथे मी डाळ आणि तांदूळ छान भिजत घालणार आहे. तर इथे हे डाळ पण छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर या डाळीमध्ये पण कोमट पाणी घालून घेणार आहे आणि या डाळीला पण आपल्याला त्या तांदळासोबत एक अर्धा तासासाठी आपल्याला हे भिजत घालून ठेवायचं आहे. हे डाळ आणि तांदूळ एकदम कडकडीत पाण्यात भिजू घालायचं नाही. फक्त आपल्याला याला कोमट पाण्यातच भिजू घालायचं आहे. तर इथे आपलं मस्त डाळ आणि तांदूळ छान एक अर्धा तास छान भिजले गेलेलं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्ही जास्तीचा वेळ पण हे डाळ आणि तांदूळ छान भिजू घालून घेऊ शकता. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त आपली इथे छान एक अर्धा तासामध्ये कोमट पाण्यामध्ये भिजू घालून घेतल्यामुळे इथे तांदूळ छान भिजला गेलेला आहे. तर इकडे आपली मस्त हे उडीद डाळ पण एकदम छान व्यवस्थित छान भिजली गेलेली आहे. तर डाळ आणि तांदूळ एकदम छान व्यवस्थित आपली छान भिजली गेलेली आहे. तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे डाळ आणि तांदूळ छान वाटून घ्यायचं आहे. तर हे डाळ आणि तांदूळ वाटत असताना थोडं पाणी आणि थोडं तांदूळ घालूनच आपल्याला हे डाळ तांदूळ छान वाटून घ्यायचं आहे. एक 2 पळ्या तांदूळ घातलेले आहेत आणि 1 पळी इथे जी आपण उडीद डाळ भिजवून घेतलेली होती, ते उडीद डाळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि मिक्सरला आपल्याला ह्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे डाळ तांदूळ वाटत असताना एकदम पाणी जास्तीचं घालायचं नाही. जेवढं डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी आपल्याला पाणी लागतं, तेवढंच पाणी घालून आपल्याला हे डाळ आणि तांदूळ छान बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर लक्षात असू द्या, हे मिश्रण वाटत असताना एकदम बारीक स्मूथ वाटून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही हे मिश्रण बारीक वाटाल, तितका आपला डोसा हे छान पसरला जातो आणि एकदम कुरकुरीत आपला हा डोसा बनून तयार होतो. हे वाटून घेतलेलं डाळ तांदळाचं आपण मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर असंच आपण हे जे उरलेलं धान्य आहे, ते आपण सगळंच अशाच पद्धतीने हे बारीक वाटून घ्यायचं आहे. डाळ तांदूळ छान वाटून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठ घालून आपल्याला याला छान हाताने छान फेटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मीठ घालून एकदम मस्त याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला एकदम छान अशा पद्धतीने फेटून घेऊन आपल्याला 1 तासभरासाठी आपल्याला हे पीठ छान भिजवत ठेवायचं आहे. तर इथे मी 1 तासभरासाठी याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ भिजत घालून ठेवलं होतं. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त आपलं इथे छान पीठ भिजलं गेलेलं आहे. तर 1 ते दीड तासामध्ये हे मस्त आपले एकदम परफेक्ट आपले इथे पीठ डोसा करण्यासाठी बनवून तयार झालेलं आहे. तर हे मिश्रण आपण एका दुसऱ्या डिशमध्ये 1-2 पळ्या काढून घ्यायचं आहे आणि या मिश्रणामध्ये आपल्याला एक 4 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे.
तर इथे मी एक छोटी वाटी किंवा एक 4 चमचे इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला या मिश्रणामध्ये एकदम छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मस्त मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर आपण लगेचच डोसे करायला घेऊया. तर गॅसवर तवा गरम करण्यासाठी आधीच ठेवला होता. तर त्या तव्याला मी इथे ब्रशनं तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला याच्यावरती पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि जे आपण बनवून घेतलेलं मिश्रण आहे, ते 2 पळ्या आपल्याला या तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला पळीने हे डोसा पसरवून घ्यायचा आहे. डोश्याचं मिश्रण घालत असताना आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला हे डोसा घालून घ्यायचा आहे. तेल लावून आपल्याला या डोस्याला हलकासा आपल्याला या डोश्याला खालून ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला हा डोसा छान आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तर इथे आपला मस्त ब्राउन कलर आलेला आहे. तर बघितलात तुम्ही या डोश्याच्या पण कडा छान मोकळ्या झालेल्या आहेत. तर एकदम मस्त आपल्या इथे कुरकुरीत आपला डोसा बनवून तयार झालेला आहे. तर हे डोसा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने मी आणखीन एक इथे डोसा करून घेतलेला आहे. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त कुरकुरीत पीठ न आंबवता आपला इथे झटपट आपला इथे डोसा बनवून तयार झालेला आहे. तर या डोसासोबत आपण एकदम वेगळ्या चवीची आणि एकदम चटपटीत आपण कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. तर चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला एक कांदा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, जिरं आणि सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे मी जे सुक्या 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, ते या मिरच्या आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे कांदा कांदा परतवून घ्यायचा आहे. तर या कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर इथे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि याला पण छान मंद गॅसवर एक 2-3 मिनिटं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो थोडासा परतल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला याला कोथिंबीर घालून 1 मिनिटभरासाठीच हे सगळे जिन्नस आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तर इथे आपला छान कांदा, टोमॅटो छान परतला गेलेला आहे. तर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी हे आपल्याला हे बाजूला काढून ठेवायचं आहे. तर हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे मिक्सरला छान आपली हे कांदा आणि टोमॅटोची चटणी वाटून घेतलेली आहे. तर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर या चटणीवरती आपण एक तडका करून घ्यायचा आहे. तर गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेतलेलं आहे. मोहरी आणि जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि एक लाल सुकी मिरची घालून घेतलेली आहे. तर मस्त आपल्या इथे तडका बनवून तयार झालेला आहे. तर आपण तो तडका चटणीवरती घालून घेऊया. तर इथे आपली मस्त कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने चटणी करून बघा. चवीला एकदम भारी लागते. शेंगदाणे, डाळवा आणि ओलं खोबऱ्याची तर तुम्ही चटणी बऱ्याचदा केला असाल, पण अशा पद्धतीने काहीतरी वेगळं आणि चवीला एकदम अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही चटणी करून बघा, चवीला एकदम भारी लागते. तर इथे 1 ते 1.5 तासामध्ये आपला इथे झटपट आपला डोसा बनवून तयार झालेला आहे आणि त्याच्यासोबत एकदम झटपट आपली ती चटणी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.